दप्तरे लिहिण्यात यांनी जो खोटेपणा केला त्याबद्दल यांच्यावर कडक कारवाई करा आणि शेतकऱ्यांना भरावा लागणारा सारा आणि पिकातून होणारे तुटपुंजे उत्पन्न याची योग्य ती आणि सत्य ती नोंद करून घ्या दप्तरात। या आपण। बरे, येतो न्यायमूर्ती। अरे अरे काय करताय? कर्तव्य आहे आमचं, काळजी करू नका, जा। खरेच आपलीच माणसे आपल्याच माणसांबद्दल इतकी अनास्था का बरे दाखवितात? आपलेच अधिकारी जरासे नाडू लागले तर या शेतकऱ्यांनी जायचे तरी कुठे? दादा 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 बाबा, दादा क्षमा कर। उन्हातून वणवणताना आम्हास नवल तर वाटत होतेच, पण खरे सांगायचे तर रागही येत होता। अशा आड गावी मुक्काम करीत आपण का चाललो आहोत? इथे घडलेला प्रसंग पाहून थोडेसे उत्तर मिळाल्यासारखे वाटले। दादा क्षमा कर रे, मनात नको नको ते विचार आले, क्षमा कर। उठ, केली आम्ही तुला क्षमा। आणि आम्हास अंदाज होताच की तुम्हाला कदाचित राग येईल। पुण्यातील वाड्यासारख्या सुखसोयी येथे नाही, परंतु सरकार ही स्पेशल जजची फिरतीची नेमणूक जी करते तीच मुळी वस्तुस्थिती समजण्याकरिता। ब्रिटिशांचा कदाचित यात वेगळा हेतू असेल, परंतु आम्ही असे समजतो की फिरतीची नेमणूक भत्ता घेऊन चैनीने फिरण्याकरिता नाही। तालुक्यावर दप्तरे मागवली म्हणजे त्यातल्या त्यात जी हुशार माणसे असतात आणि लटपटी माणसे असतात ती समोर येतात आणि आपल्याला हवे तसे चित्र उभे करून आपल्या समोर ठेवतात। पण त्यामुळे शेतकऱ्यांची वस्तुस्थिती, त्यांची खरी परिस्थिती काही समजत नाही। म्हणूनच तालुक्याच्या गावी सुखाचा मुक्काम करण्यापेक्षा आम्ही दर 4-5 गावांनंतर मुक्काम करतो, तेथील लोकांशी बोलतो आणि वस्तुस्थिती जाणून घेतो। मोठ्या शहरांचा गाडा त्यांच्या संपत्तीमुळे नीटच चालतो, परंतु हिंदुस्थानातील ही जी असंख्य गावे आहेत ती खरे तर शरीरातील रक्त खेळवणाऱ्या धमन्याच आहेत आणि त्यांचेकडे दुर्लक्ष हे अक्षम्य आहे। चला, आम्ही जर या विषयावर बोलू लागलो तर अजून 4 घटका तुम्हास येथेच थांबावे लागेल उन्हात। पत्करेल, परंतु उन्हात अनात खपणाऱ्या आपल्याच अन्नदात्यांवर सावली धरण्याचा हा जो उपक्रम स्वतःनी चालविला आहे त्यात कुठेही खंड पडता कामा नये एवढीच विनंती आहे। चला। बाळंबरजी, हो दूध आणले होते। हो। बरे बाळंबरजी, एक विचारावयाचे होते। बोला। मी आजच्या नैवेद्यात काही विशेष हवे आहे का? कसे आहे, एकादशीचा नैवेद्य आहे म्हणून विचारले। हो, नेहमीचा एकादशीचा नैवेद्य। बर, चालेल। मी कसे आहे, अलीकडे सुभद्रा वहिनीच बघायच्या नैवेद्याचे, हो, पण आता त्या नाहीत म्हणून म्हटले तुम्हाला विचारावे। कसे आहे, एकसारख्या बडबड करायच्या पण मात्र कामे अगदी चटाचटा करायच्या। त्या होत्या तेव्हा भांडायचात आणि आता त्यांची आठवण येते। हो हो हो, येते हो आठवण। जिभेचा चिकटा जात नाही ती कडक लक्ष्मी नाही म्हटल्यावर। पण बाळंबरची नाही, म्हणजे असे अचानक काय झाले की विठ्ठल रखुमाईची ही जोडी तडक उठून सांगलीलाच गेली? हो, अलीकडे विठ्ठल पंत जरा नादावल्यासारखेच झाले होते। सारखे गणपतीच्या देवळात जाऊन बसायचे, नाहीतर देवघरात। एकदा तर ते स्वतःच्या खणातच देवाशी बोलत बसले होते, डोळ्यातून धारा। मी जरा चरकलोच होतो। आधी ते संसारात लक्ष घालीत नव्हते म्हणून आपण त्रासलो होतो, पण आता हे उलटेच झाले होते।
तेव्हा म्हटले 4 दिवस सख्या मुला नातवंडात रमले तर कदाचित माया लागेल आणि प्रपंच आणि परमार्थाचा मेळ बसेल. म्हणून मग सुभद्रा वहिनींशी बोललो. त्याही जरा काळजीतच होत्या, पण त्यांचेही ते पटले आणि एकदा सुभद्रा वहिनींच्या डोक्यात आले की ते झालेच. खरे आहे. आता बघूया, तुर्तास तरी म्हणाल्या आहेत महिनाभरासाठी जाऊन परत येतो म्हणून. आता खरे काय नि खोटे काय हे त्या देवासच ठाऊक. नाही कसे आहे, नाहीतर उलट्या पावली परत यायच्या यांचा काही नेम नाही हो. अरे हो, तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो. अगो बाई, काय? माधवाकडून निरोप आलाय. माधव आणि रमा दोघेही साताऱ्याहून इकडे याव्यास निघाले आहेत. अहो काय सांगताय काय? हो, आणि त्यांचे बरोबर कोणी अनुसयाबाई म्हणून पुराणिक येणार आहेत. त्याही पुराणे सांगतात आणि भगवद्गीतेवर प्रवचने करतात. आपल्या इथे पुराण सांगणार आहेत त्या. अगो बाई, आता ही कोण अजून नवीन? नाही, त्या पंडिताबाई सारखी नसली म्हणजे मिळवले. छे 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 छे. तुम्हाला सांगते बाळंभटजी, ह्या आपल्या रमेचे आणि माधवाचे काही खरे नाही हो. सोवळे ओळे रीत भात सगळे अगदी चुलीत घातले आहे. हो, पण ताई, आपण आधीच कशाला त्रागा करून घ्यायचा? त्या कोण आहेत तेही आपल्याला ठाऊक नाही. आधी त्यांना येऊ तर दे. नाही 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 बाळंभटजी, तुम्हाला सांगते मी, या दोघांनी बोलावले आहे ना, म्हणजे आपल्याला न चालणाऱ्यांपैकीच असणार. तुम्ही बघाच. जाऊ दे, मला काय करायचे, मी आपली दासी राब राब राबायचे. जाऊ दे. वडील बायका धास्तावल्या होत्या, पण अनुसयाबाई या पंडिताबाईंसारख्या नवमतवादी नव्हत्या. त्यामुळे बायकांचा जीव भांड्यात पडला. बाईंबरोबर त्यांचे पती आणि वृद्ध वडीलही होते. अनुसयाबाई पंडिताबाईंप्रमाणे श्रीमद भागवत वाचित आणि पुराणिकाप्रमाणे सर्वदूर ऐकावयास जाईल अशा गोड गळ्यावर संहिता वाचून त्याचे अर्थ सांगित. आमचेकडे तर त्यांचे पुराण झालेच, पण पुण्यात सर्वत्र त्यांस निमंत्रणे येऊ लागली. पुराणात सनातनी सुधारक साऱ्यांचीच गर्दी होऊ लागली. विष्णू मंदिरातील बाईंचे पुराणाचे वेळी मात्र सुधारक बायकांच्या विरुद्ध इतर बायकांनी कट रचून त्यांची फजिती करण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा नेमका नेहमीसारखा उशीरच झाला मला यावयास. अहो, पण जाऊन तरी काय करावयाचे आहे? का काय झाले? पुराण नाहीये का? नाही, पुराण आहे, परंतु देवळात नेहमी येणाऱ्या बायकांनी आपल्या विरुद्ध कट केला आहे. अगो बाई, काय तो? त्यांनी ठरविले आहे की आपल्यासारख्या सुधारकांच्या बायकांना त्यांच्यामध्ये बसावयाचंच द्यावयाचं नाही. अहो, म्हणून तर सभा मंडपातील पुरुषांच्या बाजूची तेवढी जागा राखून ठेवून पुढील सर्व जागा त्यांनी अडवून ठेवली आहे. म्हणजे सभा मंडपामध्ये आपण गेलो की पुरुषांच्या बाजूला बसणे ओघाने आलेच. काय सांगताय? छे, 2 घटका आधी जरी हा बेत कळला असता तरी सर्व ढासळवता आले असते, परंतु आता मात्र तेही शक्य नाही. आणि पुराणास नाही गेले तर हे रागे भरतील. त्यापेक्षा आपण असे करू, आपण आधी देवळात जाऊन पाहू, तेथे ठरवू काय करायचे ते. बरे, या चला. बघा, बायकांमध्ये बसायला एकही जागा नाहीये. आता चांगलीच फजिती होणार आहे त्या रमेची. हो ना, एरवी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बसतात, आता बसा म्हणावे इथे पुरुषांच्याच मध्ये जाऊन. चला चला, आपण घेऊया बसू. हो हो हो, चल. रमाबाई, तिथे पंडिताबाईंजवळ जागा आहे. चला.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पंडिताबाई, मला जराशी घेरी आल्यासारखे वाटते आहे. मी निघते. काशीबाई, रमाबाई फार अस्वस्थ आहेत असे वाटते. तुम्ही बसा, मी पाहून येते. रमाबाई, पुराण अजून सुरूच आहे ना? हो. मग तुम्ही कुठे निघाला? मला जराशी घेरी आल्यासारखे वाटते आहे. मी घरी जाते. पंडितवर्ये, किमपि अन्यत् कारणं वर्तते इति मया चिन्त्यते. आम मन्ये देवालये घटिता एका घटना तत्र हेतुभूता वर्तते. परंतु असे काय झाले काय? अनुसूयाबाईंच्या पुराणाचे वेळी गाभाऱ्यासमोर साऱ्या बायका आणि मागे पुरुष अशी व्यवस्था असते. आम्हीही अर्थातच बायकांसमवेतच बसतो. परंतु आज त्या बायकांनी असा कट केला की या बायका नवमतवादी आहेत. नेहमी पुरुषांचे बैठकीतच असतात. आज त्यांना बायकांमध्ये बसावयास जागाच ठेवावयाची नाही. म्हणजे आपोआपच त्यांना पुरुष मंडळीत बसावे लागेल आणि मोठीच फजिती होईल त्यांची. त्यांनी तसेच केले. आम्हास पुरुष मंडळींच्या आसपासच बसावे लागले. रमाबाईंच्या मनास ही गोष्ट फार लागली. विशेष करून बायकांनी जाणून बुजून कट करून सुधारक बायकांना अशी वागणूक दिली हे फार मनास लागले त्यांच्या. बायकांची जूट करण्यासाठी आम्ही रक्त आटवीत आहोत आणि बायकांनी मात्र असे वागावे हे फार जिव्हारी लागले त्यांच्या. न्यायमूर्ती, दुर्दैवानी म्हणा किंवा सुदैवानीच म्हणावयाचे, पण बाहेरच्या जगाचे असले फटके लहानपणापासून सोसावे लागले आहेत आम्हाला. मनुष्य स्वभावाचे नाना विकार अनुभवास आले आहेत. त्यामुळे असेल. अशा घटनेकडे आम्ही थोड्या तटस्थपणे पाहू शकतो, पण रमाबाईंस मात्र ते जड जाते आहे. असो, होईल. हळूहळू त्यांचेही मन खंबीर होईल. आई सासूबाई. अगो बाई, रमाई, अगो अगो काय झालंय? अगो काय झालंय? अगो त्या अनुसयाबाईंचे पुराण ऐकावयास गेली होतीस ना, मग रडतीये कशासाठी? अहो, देवळातल्या काही बायकांनी कट केला आणि सगळी समोरची जागा अडवून ठेवली आणि आम्हास पुरुषांच्या बरोबरीने बसावयास भाग पाडले. अगो बाई. होय, मला तर अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. माझ्याच्याने काही तेथे बसवे ना, शेवटी निघूनच आले मी तेथून. बरे केलेस हो, अगदी बरे केलेस. रमे, हे बघ, आज कशी अगदी बरोबर वागलीस. हा,
असाच तर्क ठेवीत जा. म्हणून सांगते, माधवासारख्या अति शिकलेल्या पुरुषांना काय कसलेही व्यवहार ज्ञान कळत नसते. ते आपल्याला वाटेल ते करायला सांगतात, पण आपण मात्र तसे करायचे नाही. घरातल्या वडीलधाऱ्यांच्या मर्जीनेच वागायचे आणि आपल्या मनाला पट्टी आहे ना तरच ते करायचे. कसे आणि पुरुषांचे म्हणशील ना तर पुरुषांना घरादाराचा सगळा राग आपल्या बायकोवर काढण्याचाच पराक्रम वाटत असतो. आणि मी म्हणते, असा किती वेळ राग धरून ठेवणार आहे? कधी ना कधी तर तो निवळेलच ना. म्हणून सांगतेय, माधवा म्हणतो म्हणून हुच्चपणा करीत फिरण्याऐवजी आज तशी स्वतःच्या मनाने परत आलीस की नाही, तसे छानपण दाखवत जागो. कुणाची बाय माझी. जा आज जा, दडपे पोहे करून ठेवलेत चटात, खाऊन घे जा. रमे, असाच शहाणपणा नेहमी दाखवलास तर कोण कशाच तुला रागे भरेल? उत्साहाच्या भरात मी सारी हकीकत अगदी प्रामाणिकपणे सांगितली. ताई सासूबाईंनी माझी कड घेतल्यामुळे मला खूप आनंद झाला होता. देवळातील घटनेचा सल विसरल्यासारखाच झाला होता. पण हा आनंदही अधिक काळ टिकला नाही. संध्याकाळी स्वतः आल्यावर स्वतःनी माझ्याशी आबोला धरला. मग मनातील सारा आनंद मावळून गेला आणि जीव अगदी कासावीस झाला. झुले